ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. परमात्मा श्री पांडुरंग, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय, छत्रपती श्री शिवराय, माझे सद्गुरु परमपूजनीय गुरुजी अरविंदनाथ, हे तेजस्वी व्यासपीठ आणि तुम्ही सर्व संत सेवा संघाचे समर्पित ज्ञानसाधक कार्यकर्ते, तुम्हा सर्वांच्या चरणी या ज्ञानेश्वरी सेवकाचा साष्टांग दंडवत. आज आपल्या या श्रीमद भागवत कथा सृष्टीत तुम्ही सर्व माझ्यासमोर आहात. त्याचप्रमाणे या कॅमेराच्या विज्ञानाच्या माध्यमातून आपल्या विविध केंद्रांवरचे साधक, विविध गुरुकुलातले साधक माझे बोलणं ऐकतायत. आजचा दिवस फार विशेष आहे. आज कार्तिक वद्य त्रयोदशी आहे. कार्तिक वद्य त्रयोदशी ही संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधीची तिथी आहे. आज दुपारी 12 वाजता संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज एका बाजूला निवृत्तीनाथांनी त्यांना धरलं होतं, दुसऱ्या बाजूला भगवंतांनी स्वतः त्यांना धरलं होतं. सर्व समाज अत्यंत व्याकुळ झाला होता, कातर झाला होता, दुःखात बुडून गेला होता. आणि माऊली समाधिस्थ होत होती. किती कालवा कालव होणार हा क्षण असेल बघा. 21व्या वर्षी जीवन कृतार्थ होऊ शकतं. आजी संसार सुफल झाला गे माहे, असं कृतार्थ समृद्ध जीवन ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः जगून आपल्याला कसं जगता येईल हे शिकवलं. ज्ञानेश्वर महाराजांचं फार मोठं दिव्य कार्य काय आहे. चमत्कार तर अनेक माऊलींच्या सहज त्या स्पर्शातनं घडलेच, पण गीतेवरचं, श्रीमद भगवत गीतेवरचं सर्वांग सुंदर न भूतो न भविष्यती असं दिव्य भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिकेच्या रूपानं, ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्याला दिलं. आज आळंदीमध्ये लाखो वारकरी जमलेत. ठिकठिकाणून दिंड्या आल्या आहेत. आकाशात ध्वज नाचतायत. टाळ मृदुंगांचा गजर सुरू आहे. आणि संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा 727वा संजीवन समाधीचा महोत्सव सुरू आहे. सामान्य माणूस जेव्हा जातो तेव्हा त्याची जेव्हा पुण्यतिथी साजरी केली जाते तेव्हा ती दुःखात साजरी होते बरं का. ती दुःखद घटना मानली जाते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली जेव्हा समाधिस्थ होत होती, 21 वर्षाचं ते कोळ वय, तो दिव्य देह आता आम्हाला दिसणार नाही पुन्हा, या भावनेने जेव्हा संपूर्ण समाज त्यांच्याकडे पाहत होता त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये प्रचंड दुःख, कोलाहल, कारुण्य साठलं होतं. हे खरं आहे. पण आज मात्र माऊलींचा तो समाधी सोहळा म्हणून साजरा केला जातो, महोत्सव म्हणून साजरा केला जातो. याचं कारण असं आहे की सामान्य जीव हा काळाचा भक्ष्य आहे आणि सर्व संतांनी काळावर सत्ता कशी गाजवायची हे शिकवलं. माऊलींची समाधी ही संजीवन समाधी आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा देह आता तो सुकुमार देह आम्हाला दिसणार नाही हे खरं आहे, पण ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन, ज्ञानेश्वर माऊलींचं तत्व, माऊलींचं तेज ज्ञानेश्वरीच्या रूपानं आज आपल्या हातात आहे. म्हणून वाङ्मयीन मूर्ती आपल्या हातात देऊन ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. दिव्य जीवनाचा मार्ग आपल्याला दाखवून गेले आणि म्हणून ते गेले नाहीतच, ते आहेतच, ते सर्वत्र सर्व काळ विद्यमान आहेत. असं हे संजीवन तत्व देहानं मात्र एके ठिकाणी समाधिस्थ झालं. म्हणून म्हटलं तर त्या काळात जरी लोकांना दुःख वाटत असलं तरी आज मात्र आपण आजही माऊलींना हवं तेव्हा, हवं तिथे, हवं त्या क्षणाला अनुभवू शकतो, ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. आणि म्हणून हा दिव्य ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हाती दिला. आज याच तिथीला आपल्याही संस्थेला 26 वर्ष पूर्ण होत आहेत. श्री संत सेवा संघ ही संस्था 1997 साली, म्हणजे माऊलींचा 701वा समाधी सोहळा सुरू होता त्यावेळेस आपण त्या संस्थेची स्थापना केली. आणि त्यामुळे आज आपली संस्था 26 वर्ष पूर्ण करून 27व्या वर्षात पदार्पण करत आहे. आजच्या दिवशी मी मागे जाऊन माझा जीवन व्यवहार बघितला, काळ बघितला तर लक्षात येते कसा होतो मी. 17व्या-18व्या वर्षीच सिनेमा इंडस्ट्रीत गेलो होतो. 10वी झाल्यानंतर ठरवलं होतं फोटोग्राफीच करायची. त्यामुळे 10वी नंतर फोटोग्राफीचा कोर्स केला. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीत गेलो. सिनेमामध्ये काम करावं, सिनेमा चित्रित करावा, हिरो हिरोईनबरोबर फिरावं, बस मौज मजा करावी, एवढाच विचार माझ्या डोक्यात असलेला मी, मला आळंदीमध्ये माझे सद्गुरू परमपूजनीय गुरुजी अरविंदनाथ महाराज काय भेटावेत, त्यांना पहिल्यांदा मी स्वीकारले नव्हतं, कारण त्यांनी मला पशु म्हटलं होतं. फार राग आला होता मला. आळंदीमध्ये मी उभा होतो, जीन पॅन्ट, जर्किन, गॉगल घातला होता आणि गुरुजींनी मला विचारलं होतं, संजय तू काय करतोस? शूटिंग करतो, फिल्म इंडस्ट्रीत काम करतो, पैसे मिळवतो, या व्यतिरिक्त काय करतोस? काय नाही, खातो पितो, इकडं तिकडे फिरतो, तू पशु आहेस म्हटले. पशु. मला फार राग आला होता. पहिल्यांदा मी ज्या व्यक्तीला भेटलोय ती व्यक्ती माझ्या तोंडावर मला पशु म्हणतीये. मी चिडून निघून गेलो होतो. आणि काही काळानंतर माझ्या लक्षात आलं की अरे गुरुजी जे सांगतात तेच योग्य आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन आमच्या या 4च वृत्तीत जो जगतो तो किती श्रीमंत असू दे, किती पैसेवाला असू दे, किती शिकलेला असू दे, तो पशुत्र आहे. दुसरं काय? मी आळंदीत गुरुजींना शरण गेलो. गुरुजी मला स्वीकार करा म्हणालो. गुरुजींचा थोर पड की त्यांनी मला स्वीकारलं. माझ्या आता ज्ञानेश्वरी सगळा दिव्य ग्रंथ दिला. मला म्हणाले, संजय आजी ग्रंथोपजीवी या ग्रंथाच्या नुसार, ग्रंथाने सांगितलेल्या तत्वानुसार जीवन जग, बघ काय अनुभव घेशील. गुरुजींच्या वचनावर नितांत श्रद्धा ठेवून मी तो ग्रंथ मस्तकी धारण केला. आणि आज ज्ञानेश्वरीसाठी जगावं, ज्ञानेश्वरी जशी जमेल तशी, जी माझ्या बुद्धीला माझ्या गुरुजींच्या कृपेनं जे काय मला त्या स्पर्श झालाय तो सांगत जावं. ज्ञानेश्वरी बोलावी, ज्ञानेश्वरी सांगावी. म्हणून आपण जेव्हा श्री गुरुजींबरोबर आम्ही स्कूटरवरनं 6 वर्ष भारत परिक्रमा केली, ती भारत परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर गुरुजींना म्हटलं, गुरुजी तरुणांसाठी ज्ञानेश्वरी आपण विविध उपक्रमातनं घेऊन जायची इच्छा आहे. गुरुजी म्हटले, हा आशीर्वाद आहेत तुला. त्यामुळे गुरुजींच्या कृपेनं, गुरुजींच्या आशीर्वादानं सुरू झालेली संस्था ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची, सर्व संतांची, शिवरायांची सेवा करत 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 आज 27 वर्ष, 27व्या वर्षात पदार्पण करते. 26 वर्ष पूर्ण झाली.
दरवर्षी आपण वेगवेगळे उपक्रम तरुणांसाठी केले. आज 26 उपक्रमातनं संस्था कार्य करते. मग कुठे ज्ञानेश्वरीची परीक्षा आहे, कुठे पाठांतर स्पर्धा घेतोय आपण, तर कुठे आत्मज्ञान चित्रमालिका आहे. अनाहत स्टुडिओच्या माध्यमातून विविध श्लोक, विविध संत वाङ्मय आपण वेगवेगळ्या पद्धतीनं रेकॉर्ड केलं. दिग्गजांच्या आवाजात ते गायलं गेलं. त्या सीडीज, त्या कॅसेट्स आपण लोकांपर्यंत संत वाङ्मयाच्या ठेवा म्हणून त्या पोचवल्या. आणि आता मात्र गेले 6 वर्ष सातत्याने सुरू असलेलं काम म्हणजे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी हा दिव्य ग्रंथ सार्थ अर्थासहित संगीतबद्ध झालेला आहे. 18 अध्याय 18 रागांमधनं जीवन धर्माधिकारी आपल्या जीवनदादाने गाऊन घेतले. 5 गायक आणि 5 निवेदक यांच्या माध्यमातून हा ग्रंथ पूर्णतः संगीतबद्ध झाला. माझ्या गुरुजींच्या कृपेनं मी, नुपूरताई आहेत आपल्या केळकर किंवा ज्ञानेश्वरीताई, आम्ही सर्व गुरुजींचे शिष्य, अनेक विचारवंतांनी, अनेक ज्ञानेश्वरांच्या माऊलींच्या कृपेनं ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वरीवर वेगवेगळ्या पद्धतीनं भाष्य केलं, अर्थ सांगितला, ज्ञानेश्वरीतली ओळी उलगडून दाखवली, अशा अनेक महात्म्यांचं वाङ्मय आपण विचारात घेत त्याचा अभ्यास करत आपल्या गुरुजींच्या कृपेनं साधना म्हणजे काय, ती कशी असावी, ती कशी सांगावी, ती कशी करून घ्यावी, आम्ही जे काही शिकलो ते वेगळ्या पद्धतीनं अर्थबद्ध केलं, त्याचा अर्थ लिहिला. फार काही वेगळा विषय नाही आहे. पूर्वीच्या महात्म्यांनी ज्ञानेश्वरीचा अर्थ केला त्याला धरूनच आहे. पण त्यात अजून आम्हाला जो काही या इतके वर्ष काम करत असताना अनुभव आला, त्यातल्या काही गोष्टी त्यात आम्ही मांडायचा प्रयत्न केला. आणि अशी सार्थ ज्ञानेश्वरी संगीतबद्ध करून आज पूर्णत्वाला आली. आणि आजच्या दिवशी आपण एक ॲप तयार केलेलं आता आपण प्ले स्टोअरला टाकतोय. नाव आहे संत सेवा ॲप. या संत सेवा ॲपमध्ये ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी हा सार्थ संगीतमय ग्रंथ, छत्रपती शिवरायांच्या जीवनावरची तीर्थ शिवराय नावाने केलेली ती गीतं, आद्य शंकराचार्यांचे अनेक श्लोक, अनेक स्तोत्र, असं विविध 121 तासांचं रेकॉर्डिंग यामध्ये आहे. ते आपण जरूर डाउनलोड करा आणि सतत हे संत वाङ्मय ऐका. संगीतबद्ध केलेली अर्थासहित असलेली ज्ञानेश्वरी सतत ऐका. जाता येता कुठेही आपल्याला ऐकता येणार आहे अशा स्वरूपात हे सगळं वाङ्मय आलंय. काल मी आळंदीचं दर्शन घेतलं, आळंदीत माऊलींचं दर्शन घेतलं एकादशीला. आणि काल जिथे माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, हा दिव्य ग्रंथ जिथे प्रकट झाला माऊलींच्या मुखातनं, त्या नेवासे क्षेत्री गेलो होतो. तिथे हे सगळं वाङ्मय मी माऊलींच्या चरणी अर्पण करून आलो. आणि त्यावेळेस वाटलं की अरे, इतके वर्ष ज्ञानेश्वरी आहे, सांगितली जाते, बोलली जाते, गायली जाते, पण अजूनपर्यंत संपूर्ण ज्ञानेश्वरी संगीतबद्ध झाली नव्हती. आणि ते कार्य गुरुजींनी, संतांनी, भगवत भक्तांनी आम्हा सर्वांकडनं करून घेतलं. ह्याची मला फार 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 धन्यता वाटते. अतिशय नम्रपणे हा उपक्रम आम्ही माऊलींच्या
आणि तुम्हा सर्व संतांच्या चरणी तो आम्ही समर्पित करतो आहोत. तो जरूर ऐका. ज्ञानेश्वरी फार रसाळ आहे. अनेकांना प्रश्न पडतो की भाषा अवघड असेल ना, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञान, ते म्हातारपणी घ्यावं, असे काही प्रश्न निर्माण होतात सतत. त्यावर मला सांगावं असं वाटतं की ज्ञानेश्वरी फार रसाळ आहे, फार सोपी आहे. एकदा त्यात आपण गोडी लागली उतरायला लागलो की माऊलीच आपल्याला एक 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 शब्द समजावून सांगेल, कारण त्या ग्रंथात स्वतः माऊली आहेत. सांप्रदायिक उपासीला फळेल. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी आणावा, आपल्या बुद्धीने वाचावा, मराठी येतं, मी PhD आहे, नामुक आहे, डबूक आहे म्हणून ज्ञानेश्वरी कळणारा ग्रंथ नाही आहे. हा गुरुमुखातूनच परंपरेतूनच समजून घ्यावा असाच ग्रंथ आहे. पण तो घेत असताना जर आपण माऊलीला शरण गेलो, गुरूंना शरण गेलो, त्या ओवीला शरण गेलो, तर त्या ग्रंथातलं तत्व म्हणजे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचं तत्वच आपल्याला ती ओवी अधिक गोडपणे उलगडून दाखवते, असा माझा विश्वास आहे, असा माझा अनुभव आहे. 91% 98% मार्क मिळवणाऱ्या अर्जुनासाठी गीता होती बरं का. गीता हे तसं सोपंच तत्व आहे बरं का. सोप्या पद्धतीनेच भगवंतांनी सांगितली आहे. वेद उपनिषदातलं एवढं तर्क कर्कश ज्ञान भगवंतांनी सोपंच करून अर्जुनाला सांगितलं, पण त्याही पेक्षा रसाळ आणि सोपं करून माऊलींनी आपल्याला दिलं. माऊलींनी एकच तत्व, एकच सिद्धांत अनेक प्रकाराने उलगडून दाखवला. त्यामुळे सिद्धांताला ज्ञानेश्वर महाराजांनी गोडी आणली, माधुरी आणलं. मधुर ज्ञानेश्वरी अतिशय सोप्या सोप्या दृष्टांतातनं सिद्धांत माऊलीने शिकवले. आणि ही फार 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 गोडी लावते बरं का. विषय सुखांकडे गेलो तर आपली कशी फसगत होते. इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाल्यानंतर इंद्रिय बाह्य सुखाकडे, बाह्य विषयांकडे सुख सुख म्हणून धावतात आणि तिथेच आपली फसगत होऊ शकते, नाश होऊ शकतो. खरं सुख आहे कुठे हे कळावं लागतं. अशा या विषय सुखांच्या मागे जाणाऱ्या समाजाला माऊली किती गोड उदाहरणाने सिद्धांत सांगतात बघा. माऊली म्हणतात, हे असो आघवी बोली, सांग पा सर्पफणाची सावली, शीतल होईल केतुली मूषकासी. हे अर्जुना, अरे असं लक्षात घे, हे विषय सुख कसा घात करतात माहिती का तुला. दृष्टांत किती गोड दिलाय बघा. अरे नागाची सावली, नागाचे फणी असते, नागाच्या फणीची सावली पडते. नागाच्या फणीच्या सावलीमध्ये जर एक छोटासा मूषक म्हणजे उंदीर येऊन जर विश्रांती घेत पडेल, बाबा काय चांगली सावली आहे, तर ती त्याला शीतलता देईल का? किती काळ देईल? हे विषय सुख मला सुख किती काळ देतील? यासाठी उदाहरण किती रसाळ आणि गोड पद्धतीने माऊलींनी मांडले बघा. याच्यात एक तरी शब्द न कळणार आहे का मला सांगा. होई काय बघा, हे असो आघवी बोली. हे असो म्हणजे त्याच्या अलीकडं माऊलींनी अनेक दृष्टांत दिलेत, त्यासाठी हे असो आघवी बोली. हे जे काय मी एवढं तुला विषयांचं स्वरूप सांगितलं, आघवी बोली, सांग पा, सांग बरं, सर्पफणीची सावली, शीतल होईल की तुली. याच्यातला एक तरी शब्द न कळणार आहे का सांगा बरं मला. हां, मूषकासी शब्द बाबा फार तर आम्हाला कदाचित कळणार नाही, पण त्याचा अर्थ वाचला, शब्दाचा शब्दार्थ वाचला की कळतो ना. मूषकासी म्हणजे उंदराला. मी मुलांना, तुम्ही ऐकलेत शिबिरातनं ही ओवी अजून फुलवून सांगताना मी सांगतो, काय आहे, आपल्या ऑफिसमध्ये खूप उंदीर झाले. मुलांनी एवढ्या ठिकाणून परीक्षा दिलेले, पेपर आलेले असायचे, त्या उत्तरपत्रिका असायच्या, त्यानंतर ते प्रशस्तीपत्रक असायचे, ते कुरतडायचे उंदीर.
म्हणून मी एक दिवस मुलांना म्हटलं, पोरांनो 2-3 पिंजरे लावा रे इथे उंदीर पकडायला. बरं, उंदीर तसं आतमध्ये जात नाही बरं का, त्याला सुद्धा आमिष दाखवावं लागतं. जोपर्यंत ते आमिष लावलेला गळ मासा तोंडात पकडत नाही तोपर्यंतच तो सुखात असतो बरं का. एकदा का त्यांनी तो गळ तोंडात, म्हणजे आमिष असतं, गळ लपलेला असतो, पकडला की त्याचा नाश निश्चित. मुलांना म्हणालो, मुलांना तुम्ही तो काहीतरी त्याला वास येईल तेलाचा, असं भजी किंवा वडा आणा बरं, नातमध्ये लावा. मुलं म्हणली छान छान गुरुजी लावतो. तुमच्यातले अनेक होते तेव्हा छोटे छोटे कार्यकर्ते. आज 27 वर्ष तुम्ही काम करताय, 26 वर्ष काम करताय. तुम्हाला जुनं ऑफिस आपलं आठवत असेल. मी एक दिवस आलो, दुसऱ्या दिवशी म्हटलं, काय रे मुलांनो, वडा लावला नाही का? तेव्हा कळलं की पेपर तपासताना खूप उशीर झाला होता आणि तो वडा आपल्याच मुशकांनी खाल्ला होता. अरे म्हटलं असं करू नका, वडा आणि लावा तिथे. बरोबर गुरुजी लावतो म्हणले. त्यांनी तो वडा आणला, माझ्यासमोरच लावायला लावला. मी लावला आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर 2 उंदीर त्यात सापडले होते. आता बघा हां, पोवी कशी जाते माऊलींची. तो पिंजरा घेतला, मारायला नको म्हटलं उंदराला, कशाला मारायचं, पण त्याला दूर सोडून यावं म्हणून आम्ही 12च्या तापलेल्या रणरणत्या उन्हात, जिथे सगळीकडे दगड 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 आहेत, कुठेही सावलीचं नाव नाही, सावली नाही, एवढंसं झुडूप सुद्धा नाही, उंदीर त्यात जाऊन बसेल. बरं, फट पण नाही कुठे, अशा बिळात जाऊन लपेल. अशा ठिकाणी 12च्या उन्हात तापलेल्या त्या खडकांवर आम्ही त्याला मोकळं केलं आणि तो पळायला लागला. त्याला वाटलं सुटलो. एवढे पावलं हो त्याची उंदराची. जसा तो बाहेर पळायला लागला, सुटलो असं त्याला काही क्षण वाटलं बरं का, पिंजऱ्यातनं तर सुटलो, पण त्या तापलेल्या जमिनीवर मात्र त्याला काही पावलं टेकवता येईना. इकडं तिकडं पळायला लागला, सावली शोधायला लागला. आणि विचार करा, तिथे एक मोठा नाग उभा होता. कुठेच सावली नाहीये, ही घ्यावी का असं म्हणून जर का तो तिथे जाऊन बसेल, हा काय छत्र धरलंय माझ्या डोक्यावर, तर काय भगवान विष्णू आहेत काय? तर तो उंदीर त्या शीतल सावलीचा किती काळ उपभोग घेलो, सुखाने झोपेल. काही क्षणातच तो नाग त्याच्यात विष घालून दंश करून त्याला संपवून टाकेल. किती सोपी होई की नाही. कुठली होई घ्या माऊलींची. तैसा हृदया माझी मी रामू, असता सकल सुखासी आरामू, की प्रांतासी कामू विषयांवरी. किती सोपे हवे आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आहे, पण तर्क कर्कश नाही. त्याला माधुरी आहे, गोडी आहे, रसाळ आहे. नवरसी भरवी सागरू असा ग्रंथ आहे. विविध रसांनी युक्त वेगवेगळ्या प्रकाराने ज्ञानेश्वर महाराजांनी हे सिद्धांत समजून सांगितलेत आणि आपल्याला योग्य दिव्य जीवन जगण्याची प्रेरणा देत आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती आहे, पण ती ओंगळ अंधश्रद्धाळू नाही बरं का. अतिशय विवेकी, ज्ञानाच्या आधारावर उभी असलेली, ज्ञानाच्या भूमिकेवर उभी असलेली भक्ती आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कर्म आहे, पण कर्मकांड नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये योग आहे, पण तो केवळ शरीर टिकवणारा आणि सिद्धींचा खेळ करणार नाही बरं का. असं ज्ञान, भक्ती, योग या सर्वच मार्गाला ज्ञानेश्वर महाराजांनी विलक्षण शुद्धता दिली आणि या चारही मार्गाने आपलं जीवन कसं समृद्ध करावं हे शिकवलं. ज्ञानेश्वरीमध्ये
कुंडलिनी योग विशेष आहे. ज्ञानेश्वरीमध्ये गुरुभक्ती कशी करावी विशेषत्वाने दिलंय, म्हणून ते विशेषत्वाने गुरु उपनिषद आहे. असं गुरुजींच्या चरणावर, असं निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावर वाहिलेलं हे संत वाङ्मय ज्ञानेश्वर महाराजांनी हे धर्मकीर्तन सिद्धी नेले. अशा भूमिकेतनं निवृत्तीनाथांच्या कृपेनं आपल्या सगळ्यांना दिलं आहे. ती ज्ञानेश्वरी, ती दिव्य वाङ्मय आज आपण संगीत रूपानं, सार्थ रूपानं आपण आणलं आहे. ते सगळं तुम्ही त्या ॲपमध्ये आहे ते घेऊ शकता. ते घ्यावं, डाउनलोड करावं, आपल्याही संस्थेला बळ द्यावं आणि आपणही सर्वांनी हे ऐकता ऐकता जीवन समृद्ध आणि कृतार्थ करावं. माझ्या गुरुजींच्या कृपेनं जे काय घडतं आहे आणि तुम्हा सर्व संत सेवा संघाच्या समर्पित कार्यकर्त्यांच्या आधारानं घडतं आहे, ते आज 26 वर्ष झालेलं कार्य मी आज माऊलींच्या, संतांच्या, छत्रपती शिवरायांच्या चरणाशी अर्पण करतो. हरिओम हरिओम हरिओम. संत सेवा ऑडिओ बुक ऍप प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे. डाउनलोड करा आणि शांतता व पावित्र्याचा अनुभव घ्या. श्री संत सेवा संघ प्रस्तुत व कोणार्क ग्लोबल नाशिक निर्मित 121 तासांपेक्षा अधिक ध्वनिमुद्रण असणाऱ्या या संत सेवा ऑडिओ बुक ऍप मध्ये आहे संगीतमय सार्थ ज्ञानेश्वरी, दिग्गजांच्या स्वरातील अनेक नवीन अभंग, आजच्या काळाशी ताळमेळ साधणारी प्रवचने, छत्रपती शिवाजी महाराजांवरील पदे, दैनंदिन साधना, मनशांतीसाठी नामजप साधना, बालसंस्कार, वाणी शुद्धी आणि बरेच काही. आजच डाउनलोड करा संत सेवा ऑडिओ बुक ऍप.